हे कुठल्या तरी पुरुषाचं लॉकेट आहे. आज हे सापडलं आमच्या बेडरूम मध्ये. उद्या लॉकेटवाला सापडेल. नाही त्याला कापून त्याचे तुकडे तुकडे केले ना, नाव सांगणार नाही. तू एवढ्या रात्री इथं काय करतोस? तुला परत अशुभाची चाहूल लागली का? मिस्टर विजय बोला. डॉक्टर घरी या ताबडतोब. महत्वाचं बोलायचंय. मी आलो असतो, पण ऍक्च्युली दवाखान्यावर बजाची वाट. बाजा इथेच आहे माझ्या समोर. काय झालं? एवढ्या रात्री अर्जंट का बोलून घेतलंय? तुम्ही सगळे असे का पाहताय माझ्याकडे? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती डॉक्टर. तुम्हाला ताबडतोब या म्हणून सांगितलं होतं. इतका उशीर लावला डॉक्टर? या बसा. ए तू आज जा. आमच्यासाठी काहीतरी खायला बनव. जा. तुला प्रत्येक गोष्ट 2 वेळात सांगावी लागते का? जा पटकन. एवढ्या रात्री अर्जंट बोलून घेतलं. काही महत्वाचं बोलायचं होतं का? माझ्या आयुष्यात काय चाललंय हे बजाला सांगण्यासाठी माझी जीभ उचलत नाही डॉक्टर. कुठल्या तोंडाने सांगणार? तुम्हीच सांगा. तुम्हाला सगळंच माहिती आहे म्हणून तुम्हाला बोलवलंय. अहो पण काय झाले काय ते तरी सांगा की. तुम्हाला कोणी काय त्रास दिलाय का? तुम्ही फक्त नाव सांगा. त्याच्या अख्ख्या खानदानीचं नाव मिटवून टाकतो सातबाऱ्यावरनं एका बुकीतच. ते काम मी करणार नाही. त्याचे तुकडे तुकडे करून विहिरीतल्या माशांना खायला घातले ना तर नावाचा विजय नाही मी. तुला फक्त लॉकेट कोणाचं आहे त्याला शोधून काढायचंय. हे घ्या आता घाला. अरे हे नकोय मला. कसं आहे, ही नजर लागू नये म्हणून मला घेतलं होतं, पण तुम्ही घाला. तुम्हाला जास्त गरज आहे. काय झालं? तुला माहिती आहे का हे लॉकेट कोणाचं आहे? वय तर हे डॉक्टर साहेबांचं लॉकेट आहे. मी सौता दिल तर डॉक्टर साहेबांना इथं बाहेरच्या रस्त्यावर. काय?
डॉक्टर तुम्ही पाठीत खंजीर खूप असलाय माझ्या. एवढा मोठा धोका देव माणूस म्हणतात रे तुला लोक. निदान त्याची तरी जरा लाज ठेवायची. मी तुला माझ्या जवळचा मित्र समजायचो, मान द्यायचो, पण आता असं वाटतंय तुझी मान धडापासून वेगळी करावी. झालं, सगळं संपलं. तुम्हाला खरंच असं वाटतं मी तुम्हाला फसवलंय? तुम्ही माझ्यावर संशय घेताय? माझ्यावर? अहो वहिनी म्हणतो मी त्यांना. पाप लागेल मला मी असं केलं तर. हेच बा बोल. मी घरी नसताना हाच भेटायला यायचा ना तुला? मला तुझ्या तोंडून ऐकायचं. बोल. ते चक्कर येऊन पडणं, आजारी असणं, सगळी नाटकं होती ना तुमची? एकमेकांना भेटता यावं म्हणून प्लॅन होता ना तुमचा? हो ना? बोल. काय विचारतोय मी? बोल. बजा, तुझा चाकू दे मला. हे असलं ऐकून घेण्यापेक्षा स्वतःला संपूर्णच टाकतो मी. ते नाही 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 डॉक्टर, नाही. हो विजय भाऊ, अहो काय बोलताय तुम्ही? डॉक्टर साहेबांनी वहिनी, डॉक्टर कधी बी काय बी असं करणार नाहीत. माझ्या थोबाड बंद कर तुझा. हेच लॉकेट होतं ना तो डॉक्टरला दिलेला? हे लॉकेट मला माझ्या बेडरूम मध्ये सापडलंय. बोल आता. या डॉक्टर इतका नीच माणूस मी अख्ख्या जगात नाही बघितला. बजा, आता चाकू देस तू. दे. नाही 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 डॉक्टर. हे घ्या मिस्टर विषय. तुम्हाला जर का खरंच वाटत असेल माझं आणि वहिनींचं हा शब्द बोलताना सुद्धा मला लाज वाटते. तरी तुम्हाला खरं वाटत असलं तर घ्या चाकू आणि संपवा विषय. अहो विजय भाऊ, पण हे करण्याआधी मी काय सांगतो ते शांतपणे ऐकून तरी घ्या. आता काय ऐकायचं तुझं? आतापर्यंत तुझंच ऐकत आलो ना? दोस्तीच्या नावाखाली इतका नीचपणा करशील असं वाटलं नव्हतं कधी. मिस्टर विजय, मी काय म्हणतो ते ऐकून तरी घ्या. अहो हे लॉकेट माझं नाहीये. हे अरे बजा, काय बोलतो हा? अहो हेच लॉकेट दिलं तर विजय भाऊ डॉक्टर साहेबांना मी. डॉक्टर साहेब, अहो हेच लॉकेट दिलं मी तुम्हाला. तुमचंच लॉकेट आहे. स्वतःच्या हाताने दिलं मी तुम्हाला. अरे अजून किती खोटा बोलशील? बजा, तू लॉकेट दिलंस हे खरं आहे, पण तू दिलेलं लॉकेट हे नाहीये. तू दिलेलं लॉकेट आहे बघ, माझ्या गळ्यात आहे.
हेच लॉकेट दिलं मी डॉक्टर साहेबांना. मिस्टर विजय, तरीही तुमचा विश्वास बसत नसेल तर मारून टाका मला. मी मित्राच्या भल्यासाठी एवढं धडपडलो, मी जवळचा मित्र मानला तुम्हाला, तरीही तुमचा विश्वास नसेल तर हे सहनच होत नाहीये मला. माझ्यामुळं झालंय सगळं, माझ्यामुळं. मी तुम्हाला हे डॉकेट दिलं ते वाळखाय पाहिजे होतं डॉक्टर, ते वाळखलं नाही. तुम्हाला खोट्यात पाडलं. विजय भाऊ, ह्यो चाकू द्या डॉक्टर, ह्यो घ्या चाकू आणि तुम्ही माझा गळा कापून टाका. माझ्यामुळं तुम्हाला त्रास झाला, माझ्यामुळं त्रास झाला, माझ्यामुळं झाला त्रास सगळा. विजय भाऊ, लय मोठी चूक केली तुम्ही, लय मोठी चूक. डॉक्टर साहेब देव माणूस आहे, त्याच्याबद्दल तुम्ही असं बोललात. नाही पाहिजे, माझी चूक झाली आहे. कदाचित मीच तुमचा विश्वास जिंकण्यात कमी पडलो असेल. मला माफ करा मिस्टर विजय. मी घरच्या आया बहिणींकडे वाईट नजरेने बघतो. असा कोणी संशय घेईल असं आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. रोज कित्येक बायका येतात माझ्या क्लिनिकमध्ये, पण मान वर करून बघायची हिंमत सुद्धा होत नाही हो. पण आज तुम्ही खूप त्रास होतो मिस्टर विजय इथे. असो, मला या गावात नाही राहायचं आता. आठवड्याभरातच या गावातून निघून जातो मी कायमचा. डॉक्टर, डॉक्टर नाही डॉक्टर, तुम्हाला इथनं कुठं मी जाऊ देणार नाही. मी नाही म्हणजे नाही जाऊन देणार. कुठं मी जायचं नाही डॉक्टर. तुम्ही हो विजय भाऊ, तुम्ही तरी सांगा की डॉक्टरच नाही. बजाज सोड, मला नाही राहायचं या गावात. बजाज सोड मला. डॉक्टर, बरं झालं रेशमाच्या भरोश्यावर राहिलो नाही. डुप्लिकेट लॉकेट करून घेतलं. झाला तो तमाशा बरंच झाला, माझाच फायदा झाला. क्या हुआ क्रिश? मेरे को यहाँ पे क्यों बुलाया? अगं तो डोळा झाक, मग सांगतो. इश, अगं तसं नाही, तू म्हणली होती ना तुला आलियासारखा ड्रेस पाहिजे म्हणून, म्हणून घेऊन आलोय. यो आणि आलियासारखा कसलं फडतूस ड्रेस आणलायस रा? आणि तुला माहित आहे ना, डिम्पलला असे सिंपल कपडे आवडत नसतात. डिम्पे सिंपल ड्रेस नाही, तुला खोटं वाटत तर थांब. हे बघ, हाय का नाही सेम टू सेम आलियागत. आता तो घातल्याशिवाय कसं कळणार? मग बघ की घालून, मलाही बघ दे माझी आलिया कशी दिसती. थांब मी डोळे झाकतो. क्रिशू, मी नाही, तू घालायचं आहे. डिम्पे पुरींचा ड्रेस आहे अगं. इसका मतलब तुम प्यारी नहीं करते ना मुझसे? मी आता त्या आलेल्या पोरेलाच लग्नासाठी हो म्हणते की नाही बघ. बाय बाय. अरे डिम्पे असं नको बोलू, घालतो मी हे ड्रेस. हा घे घाल. आत्या, काय ग हिथं काय करतीस तू? आणि ह्यो कोण आहे? मला नाही माहित, ह्योच माझी इथं छेड काढत होता. काय तुझ्या तर आता बघतोच तुझ्या. आओ आओ ही खोटं बोलती. मी क्रिश आहे, आम्ही दोघं लगीन बी करणार आहे. काय लगीन? म्हणजे ह्यानी लगीन केलं, आपण ठरवलेलं समजा मातीतच जायचं आणि पाहुण्यांकडचं पैसे बी बुडत्याल.
नाही म्हणजे पाहुण्यांनी केलेला खर्च बी बुडल ना. हा ना त्याला. मारा त्याला मारा. तुम्ही काय जरूरत नाही बीच में बोलने की. हा तू बी चल घरी आता. तुला आणि बाबूला चांगलीच बघते. पोरीला धाकात नको ठेवायला काय नको. चला हो चला ह्याला घेऊन चला. खा, तुला हवं तेवढं खा. आज मी जाम खुश आहे. घे. डॉक्टर 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 शपथ आहे तुम्हाला माझी. तुम्ही गाव सोडून कुठे बी जाऊ नका डॉक्टर. कुठे बी जाऊ नका. तुम्ही जर का गाव सोडून गेला का नाही तर मी अख्ख्या गावाला आग लावून टाकीन. या वाड्याला आग लावून टाकीन एका बुकीतच. बजा तू आधी पाय सोड बरं माझे. काय सोडणार तुमचं पाय. तुम्ही आधी मला वचन द्या तुम्ही गाव सोडून जाणार नाही म्हणून. तुम्हाला राग आलाय ना माझ्यावर. राग आलाय ना. हा ना तुम्ही मला. हा ना हा ना हा ना. मारा मला मारा. मारा मला पण गाव सोडून जाऊ नका डॉक्टर. गाव सोडून जाऊ नका. बजाय आता तू कितीही पाया पडलास तरी मी या गावात थांबणार नाहीये. डॉक्टर तुम्ही इथून कुठेही जाणार नाही. माझं चुकलं. मी माफी मागतो तुमची. तुमच्यासारख्या देव माणसावर संशय घ्यायला नको होता मी डॉक्टर. काय करता मिस्टर विजय तुम्ही. माझ्यासारख्या डॉक्टरला देव माणसाला तुम्ही नीच म्हणालात. माझ्यावरती नको नको ते आरोप केले. पण म्हणून मी मैत्री विसरलेलं नाहीये. मला नाही आवडणार माझ्या मित्राने माझ्यासमोर असे लाचारून हात जोडलेले. मी अनाथ आहे. प्रत्येक बाईमध्ये मला आई दिसते, माझी बहीण दिसते. पण तुम्ही इथे. हो डॉक्टर आवरडू नका की तुम्ही. मला कस तरी होत आहे. मला सवय नाही लागा रडायची. डॉक्टर पायातल्या चपलेने हाना मला. थोबाड फोडा माझं. प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे रागाच्या भारात मला काही सुधरत नाही. बजा बोलला हे लॉकेट तुमचं आहे आणि डोकंच चटकलं माझं. पण माझं चुकलं डॉक्टर. खरंच चुकलं. मला गरज आहे तुमची. तुम्ही इथून कुठेही जाऊ नका. झालं गेलं सगळं विसरून जा डॉक्टर. ठीक आहे. मी एका अटीवर विसरेन. वहिनींना जो कोणी बोलवणार आहे त्याला तुम्ही सोडायचा नाही. याची काळजीच करू नका तुम्ही. त्याला का नाही शोधणार म्हणजे शोधणारच आहे. आणि नुसता शोधणार नाही. गावला का नाही त्याला उभा आडवा कापणार आहे. त्याच्या अंगावर आहे का नाही डंपरच घालतो. नाहीतर त्याला तळूनच काढतो. त्याला एका बुकीतच. माझ्या बायकोला भुलवणाऱ्याचा आज शेवटचा दिवस असेल. आज रात्री त्याचा श्वास मी कायमचा संपवलेला असेल. चल बजा येतो. शोधा. बघा सापडतोय का.